पण जर मी काही चुका केल्या तर मी स्वतः हा व्हिडिओ डिलीट करण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आय गॉट द नोटिफिकेशन दॅट समवन ऑर्डर फ्रॉम तारुंध्या. यूएसमध्ये होती आणि माझं दिवाळी फंक्शन होतं. मी जेव्हा मेकअप केला आय हेटेड माय मेकअप. लाईक लेट मी शेअर विथ यू ऑल माय ज्वेलरी कलेक्शन. मला हे एवढं आवडतं कानातलं, किती सुंदर दिसतं ना. हे मी उघाच करतेय. एक मिनिट, मी बोलतीये पण आता माझ्याकडे आरसा नाहीये आयब्रोज करायला. आय एम इन द शेड, कुठे हे शेड हे? एक मिनिट, अमेरिकेचं फाउंडेशन म्हणजे अमेरिकेतून घेतलेलं मेकअप ब्रँड्स वगैरे वापरेन. पण नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले असाल. पहिली गोष्ट तर मला लगेच कॉमेंटमध्ये सांगा की मी कशी दिसतेय. आय एम सो प्राऊड ऑफ दिस लुक. फक्त बिगिनर फ्रेंडलीच नाही, पण त्याचबरोबर अफोर्डेबल आहे आणि खूप इझिली मी केला आहे. तर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फर्स्ट प्रॉडक्ट आय एम युझिंग इज दिस डॉट अँड की वाला सनस्क्रीन. ही संपायला आली आहे, पण ॲक्च्युली दिस गिव्स मी ड्यूई लुक. पण हे थोड्या वेळासाठीच देते. मी कॅमेराच्या लेन्समध्ये बघून हा मेकअप करते, नाही तर मला दिसणार नाही आणि तुम्हाला पण समजणार नाही मी काय करते. सो आय एम काइंड ऑफ अ पर्सन जिला ना मेकअप केल्यानंतर असं सेन्स नाही झालं पाहिजे की तिच्या स्किनवर मेकअप आहे. जर मला सेन्स होतोय, मला केकी वाटतं, तर मला खूप राग येतो. आणि यूएसमध्ये होती आणि माझं दिवाळी फंक्शन होतं. मी जेव्हा मेकअप केला आय हेटेड माय मेकअप. माझ्या स्किन टोनला माझं फाउंडेशन मॅच नव्हता होत, खूप डार्क वाटत होता. मी वॉश केला आहे फेस आणि आय जस्ट पुट लायनर आणि मी गेली. लाईक आय एम काइंड ऑफ दॅट पर्सन जिला जास्त मेकअप केलेला नाही आवडत. आय लाईक म्हणून मी शेअर विथ यू ऑल माय ज्वेलरी कलेक्शन. हे माझे फेवरेट इयरिंग्स आहेत. हे येलोइश. आय लव्ह दिस इयरिंग्स. आय मीन आय लव्ह बिग इयरिंग्स. मी छोटे कानातले ना फक्त बाहेर जाताना म्हणजे डेली वेअरला घालू शकते. पण इफ आय एम गोईंग आउट फॉर फेस्टिव्ह सीझन आय नीड टू वेअर लाईक बिग इयरिंग्स. मला मोठे इयरिंग्स घालायला भरपूर आवडतात. आय रिमेंबर माझ्या ग्रॅज्युएशनला हे कानातले घातलेले ह्या ड्रेसवर. तर आय ऑलवेज गो विथ लाईक कॉन्ट्रास्ट, कारण मला ब्ल्यू इयरिंग्स येल्लोवर खूप असं मॅचिंग वाटतात. आय हॅव दीज इयरिंग्स टू. लुक ॲट दिस वन. लुक, मला हे एवढं आवडतं कानातलं, किती सुंदर दिसतं ना. मला हे मी हे बँड्रावरून घेतलेलं. दिस इयरिंग्स. लुक ॲट दिस. मला हा पण म्हणजे मला मोठे कानातले तुम्ही गिफ्ट करू शकतात. आय विल स्टील एक्सेप्टेड, कारण मला खूप आवडतात कानातलं. मला प्रचंड वेड आहे कानातल्यांचं. हे मी ट्रेनमध्ये घेतलेले आहेत. कॅन यू बिलीव्ह? हे मी ट्रेनमधले कानातले आहेत. आणि हे चंद्रकोर आहे मस्त त्या कानातल्यावर. आणि आय लव्ह द डिझाईन. आणि मी 10 की 20 रुपयाला घेतलेले. तर या, आय एम अ फुल ऑन इयरिंग्स गर्ल. लाईक मला नेक पीस पण नको, मला कानातले द्या आणि आय एम हॅपीएस्ट. त्यानंतर मी डायरेक्ट माझ्या स्किनवर लावणार आहे, माझ्या अंडर आयवर लावणार आहे कन्सिलर. आणि त्याच्या आधी आय एम थिंकिंग टू यूज दिस. ऑप्शनल आहे. त्याचं मी ना ग्लो लिप ऑइल यूज करते समथिंग. हे प्लम्प करतं लिप्सना. हे केलं आहे. या, इट जस्ट प्लम्प युअर लिप्स असं म्हणतात. नेक्स्ट आय एम गोइंग टू डू इज मी आयब्रो करते. आय फील मला आयब्रो नाही केलं तर मी टकली वाटते डोळ्यांवरून. तर लेट मी डू माय आयब्रोज. बसला राहिल्यानंतर आता मला एक मिनिट, मी बोलतीये पण आता माझ्याकडे आरसा नाहीये आयब्रोज करायला आणि मी कॅमेरावर आयब्रोज करते. प्लीज मला माफ करा जर माझे आयब्रोज वाकडे तिकडे झाले, कारण मला नाही दिसत मी काय करते. शुड आय झूम? मी झूम करते कारण आय एम रिली स्कॅर्ड. आय डोंट वॉन्ट टू लुक बॅड. कारण जर मी काही चुका केल्या तर मी स्वतः हा व्हिडिओ डिलीट करण्याचे चान्सेस भरपूर आहेत. मला जर व्हिडिओ नाही आवडला आणि मला जर व्हिडिओमध्ये थोडासा पण फॉल्ट दिसला तर मी डिलीट करते, सरळ व्हिडिओ डिलीट करते. मी तुम्हाला सांगायलाच विसरली, फॉर द आयब्रोज आय एम युझिंग दिस पॅलेट. जे इकलेलं आहे हे शेड माझ्या कुठल्याच कामाचे नाही आहेत, पण आय यूज दिस कारण हा मला डार्क कलर लागतो. माझे कानातले पडले डिसेंट. आता मी तुम्हाला थोडं लांब नेते कारण तुम्ही खूप जवळ आलेला आहात. मीच तुम्हाला जवळ घेतलेलं आहे. लेट मी टेक यू ऑल आउट. अरे सॉरी. असतं नाही एका गोष्टी असं मेकअप पाऊचमध्ये तुमचं एकतरी प्रॉडक्ट असेल, ते लावल्यानंतर यू फील मोर कॉन्फिडेंट. आय गेस फॉर मी इट्स माय आयब्रो पॅलेट. ओके, द नेक्स्ट प्रॉडक्ट आय एम युझिंग इज दिस, which is Maybelline Eraser Multi-Use Concealer. I love this concealer. मी ब्लाइंडली सांगेन ह्या व्हिडिओमधून, जर तुम्हाला काहीतरी घ्यायचं असेल, जर एक प्रॉडक्ट घ्यायचा असेल, काही न विचार करता हा प्रॉडक्ट घ्या.
मेक शुअर की तुम्ही तुमच्या शेड करेक्ट घ्याल. आय एम इन द शेड, कुठे आहे शेड ह्याचा, एक मिनिट. आय थिंक इट्स अ शेड कॅरमल आणि इथे शेड नाही लिहिलेला आहे. इट एव्हरी सिंगल डे मी हा प्रॉडक्ट वापरते. मेबलिन इज माय ड्रीम ब्रँड टू वर्क विथ. आय रिली वॉन्ट टू वर्क विथ मेबलिन. आय होप मला एक कोलॅब बाय 2026च्या एंडपर्यंत येऊ दे. प्लीज मॅनिफेस्ट फॉर मी. मी कधी पण फेसला नाही लावत. जर मला कुठेतरी बाहेर जायचं असेल, एकदम ग्लॅम लुक हवा असेल, तर आय यूज फाउंडेशन. एव्हरी सिंगल डेला मी फाउंडेशन नाही वापरत. आय जस्ट यूज दिस कन्सिलर. पाऊचमध्ये फक्त हा एक कन्सिलर आहे आणि एक फाउंडेशन आहे. दिस इज द फाउंडेशन आय यूज विच इज फ्रॉम नार्स. पण हा ना मी US मध्ये घेतलेला, कारण मी खूप ऐकलेलं या ब्रँडबद्दल. ऑब्व्हियसली खूप चांगला फाउंडेशन आहे, पण ना माझ्या स्किनवर हा खूप डार्क दिसतो. US मध्ये जाऊन असं ठरवलेलं की अरे अमेरिकेचं फाउंडेशन, म्हणजे अमेरिकेतून घेतलेला मेकअप ब्रँड्स वगैरे वापरेन. आय लव्ह इंडियन ब्रँड्स. आय एम जस्ट टॉकिंग विथ यू ऑल आणि आय गॉट द नोटिफिकेशन दॅट someone ordered from Tarundhya. I don't know if she'll watch this vlog or not. Is she my subscriber or not मला माहीत नाही, पण I would like to give her a shout out. लावण्या काळे. ॲक्च्युली इथे तिने ऑर्डर केलेली आहे तारुंध्यावर. आय एम सो हॅपी. हे असं हॅपीनेस फील होतं जेव्हा मी बोलता बोलता आय जस्ट गॉट द नोटिफिकेशन दॅट समवन ऑर्डर्ड फ्रॉम तारुंध्या आणि आय वॉज लाईक, दिस इज द हॅपीनेस. As a founder, I love my business. I love creating content. And I would proudly say that Tarundhya-मध्ये I had one of the high repeat rate customers. Like माझ्याकडे repeat customers भरपूर आहेत, like loyal customers. आणि I'm not even kidding. मी 3 वर्ष झाले तारुंध्याला, 3-4 वर्ष, मोर दॅन दॅट आय फील. आणि 2021ला मी तारुंध्या ओपन केलं आणि ऑफिशियली, आणि ऑन अँड ऑफ होतं कारण मी US ला गेली आणि मग भरपूर गोष्टी सुरू होत्या. ओके, आय एम युझिंग दिस शुगरवाला ब्लश आणि हा संपायला आला आहे आणि मी 1 वर्षाच्या वर झाला मी हा वापरते. आय मीन लाईक ॲट द सेम पॉईंट आय एम समवन, जर मला कुठली गोष्ट आवडली तर मी एक्सपायरी डेट पण नाही बघत. आय थिंक मला असं वाटतं की दिस वर्क्स ऑन माय स्किन नो मॅटर वॉट. पण आय लव्ह दिस ब्लश. दिस शेड इज लाईक ब्राऊन स्किन गर्ली शेड. तर आय लव. पण या जेव्हा वेबसाईट उघडली तेव्हा आय सी पीपल तेव्हाही ऑर्डर करतायत, आणि कालच मी त्यांची ऑर्डर पॅक करून आज सकाळी मी कुरिअर करून आली. सो इट फील्स सो डिफरंट, इट फील्स सो पर्सनल टू मी. आणि आय रोट अ हँड रिटन नोट फॉर देम ऑन दी पॅकेज. एवढा वेळ बोलत होती आणि माझा माईक रेकॉर्डच नव्हता करत. मला माहीत नाही मी कुठून माझा माईक रेकॉर्ड करणं त्यांनी सोडून दिलेलं, आणि माझ्या कॅमेऱ्याची मेमरी फुल झालेली आहे. तर आता मला काहीतरी डिलीट करून परत हा व्हिडिओ रिस्टार्ट करावा लागेल. मृण्मयी, लाईफचे प्रॉब्लेम्स, आय एम जस्ट कीपिंग इट रिअल, कारण दिस इज वॉट हॅपन्स वेन यू क्रिएट कॉन्टेंट आणि यू डोंट हॅव अ मेमरी इन युअर कॅमेरा. टू बी व्हेरी ऑनेस्ट, एक्स्ट्रीमली ऑनेस्ट, माझ्याकडे दोनच आय शॅडो पॅलेट आहेत, आणि एक तर मोठा आहे ज्याच्यात खूप कलर्स आहेत, आणि एक आहे वेट अँड वाईल्डचं, जे मी वर्षानुवर्ष, तुम्ही माझे जुन्यातले जुने व्लॉग्स बघा 7-8 वर्षांचे, त्याच्यात पण मी तोच पॅलेट वापरते. तर मला ना असं एक्सपेरिमेंट करायला आवडतं. तर मी ना एकच कलरफुल पॅलेट घेते आणि एक शिमर पॅलेट घेते, आणि दॅट वर्क्स फॉर मी. तर मला ना 10 पॅलेट घ्यायची गरज पण नाही लागत, कारण मी एवढा आय शॅडो लावत नाही, मी बाहेर जात नाही, एव्हरीडे यूज नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की प्लीज, इफ यू आर अ बिगनर आणि तुम्हाला जर जास्त काही पॅलेटमध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा आय मेकअपमध्ये इंटरेस्ट नाही आहे, जसं आय एम नॉट समवन हू डू इट व्हेरी ऑफन, पण मला आवडतं आय शॅडो वेगळे टाईपचे करायला, एक्सपेरिमेंट करायला. पण तुम्हाला जर थोडं शिमरच पाहिजे, थोडं जास्त तुम्हाला काही आय शॅडो नको आहे किंवा जास्त नॉलेज नाही, आय फील गो विथ वेट अँड वाईल्डचा आय शॅडो. तो खूप चांगला आहे आय शॅडो पॅलेट. एव्हरीडे यूजसाठी पण तुम्ही वापरू शकतात, पण जर तुम्हाला शिमर आणि वेगळे डार्क कलर्स पण पाहिजे असतील तर इट इज गुड फॉर एव्हरीडे यूज. आता मी आय शॅडो नाही लावत आहे. आय एम जस्ट कीपिंग माय आयज व्हेरी सिम्पल, कारण रक्षाबंधन असल्यामुळे आय लाईक टू कीप इट व्हेरी सिम्पल. इफ यू लाईक ॲडिंग अप शिमर, जस्ट गो फॉर इट. मला आत्ता तरी शिमर नाही ॲड करायचा आहे. नंतर आय एम युझिंग दिस ब्ल्यू लायनर. माझ्याकडे ह्याचा ब्लॅक लायनर पण आहे, पण 3-4 वर्ष झाले आय हॅव स्टार्टेड युझिंग दिस के ब्युटीचा लायनर, आणि ही माझी 7वी-8वी बॉटल असेल, कारण मला खूप आवडतं ह्याचं लायनर. थोडं शायनी आहे, तर डू ट्राय दिस के ब्युटीचा लायनर, कारण मी हा एव्हरी सिंगल डेसाठी वापरते हा लायनर, कारण आय लव लायनर. पण आता बिकॉज
आय एम डुईंग अ फेस्टिव्ह काइंड ऑफ मेकअप आणि मी शिमर नाही लावत आहे, तर मला थोडा हटके करायचा आहे मेकअप, तर आय एम गोईंग विथ दिस ब्ल्यू लायनर बिकॉज आय लव्ह ब्ल्यू कलर ऑन माय आईज. कॅमेराने मी लायनर लावणार आहे, तर ते कसा लागणार आहे प्लीज डोंट माइंड, बट आय एम डुईंग इट. आय एम ट्राईंग इट फॉर द फर्स्ट टाइम. करा मी लायनर एव्हरी सिंगल डे लावते. स्टील माझं कधीच सेम लायनर डोळ्यांवर लागत नाही. इथे जाड लागेल, इथे बारीक लागेल. 3000चा एक मॅक्सचा कॉम्पॅक्ट येतो आणि इट्स एक्सपेन्सिव्ह, पण मॅक्सचे भरपूर शेड आहे, तर तुम्हाला तुमचा स्किन टोन, परफेक्ट स्किन टोन तिथे भेटणारच आहे. आता आय एम युझिंग दिस. जस्ट टू सेट माय मेकअप, कारण लॉंग लास्टिंग राहायला पाहिजे. भलेही मी रात्रीचे 12 वाजता शूट करेन, कुठे जाणार नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी सेटिंग स्प्रे मारलेला आहे. पण लास्ट बट नॉट द लिस्ट नाही, 2 गोष्टी बाकी आहेत. एक म्हणजे लिपस्टिक आणि माझा मस्कारा. फॉर द मस्कारा आय एम युझिंग दिस माय फेवरेट मस्कारा. मी किती फेवरेट बोलू तेवढं कमी आहे, कारण मी गेले कित्येक वर्ष हे मस्कारा वापरते आणि आय एम ब्लाइंडली टेलिंग यू, इफ यू रिली वॉन्ट टू गो फॉर मस्कारा, दिस इज द वन. ह्याने खूप 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 जास्त डिफरन्स दिसून येतो. लुक ॲट दिस साईड, मी तुम्हाला झूम करून दाखवते काय डिफरन्स आहे. लुक ॲट दिस साईड ऑफ माय आईज आणि लुक ॲट दिस साईड जिथे मस्कारा नाही आहे. लुक ॲट दिस. मी फक्त वेट लुक, मला असं वाटतं की ह्याने ना माझ्या आईज खूप अशा अजून सुंदर दिसायला लागतात आणि मला खूप आवडतं. आणि आय हेट वेन दिस मस्कारा मी बंद करायला जाते आणि बाहेर लागतं. जी मी ॲज अ लिप लायनर यूज करते. Yeah. This is another lipstick from the brand Nykaa in the shade Bombay. त्यानंतर आता आय एम फायनली गोइंग टू वेअर माय कानातले, कारण दिस लुक इज इनकम्प्लीट विदाउट माय कानातले आणि ज्वेलरी घातल्यावरनं जो लुक येतो तो तुम्ही कुठेच मॅच करू शकत नाही. कारण लुक ॲट दिस, जो ग्लो येतो, आय थिंक दिस इज द ग्लो. आय एम रेडी, पण टिकली लावल्याशिवाय रेडी तर होऊच शकत नाही मी. तर माझ्याकडे आता टिकलीचा पाऊच मला शोधावा लागेल, तो मला नाही शोधायचा आहे. तर व्हॉट आय एम गोइंग टू डू इज बेस्ट. वाव दिसतंय की नाही आय डोंट नो, पण या मी थोडंसं छोटंसं असं काळं टिकली लावली आहे, ब्लॅक. पण दिस लुक्स सो गुड, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. खूप जास्त नॅचरल मेकअप, बजेट फ्रेंडली, आणि काय बोलायचं होतं विसरली मी. डोंट नीड टू बी अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. हा कोणीही करू शकतं. इट्स व्हेरी इझी. सिम्पल प्रॉडक्ट्स आहेत, खूप अफोर्डेबल प्रॉडक्ट्स आहेत. सो डू ट्राय इट आणि लेट मी नो हा मेकअप कसा वाटला तुम्हाला. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय द वे, हॅपी रक्षाबंधन टू ऑल ऑफ यू. जरीही तुम्ही बहिणी बहिणी असाल तरीही तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधन, कारण बॉन्ड हा बहीण भावाचाच नाही, तर जे तुम्हाला रक्षा करतात, जे तुम्हाला प्रोटेक्ट करतात त्यांचा असतो. सो हॅपी रक्षाबंधन तुम्हा सगळ्यांना. आणि हा मेकअप कसा वाटला लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय द वे, पुढचा मेकअप व्हिडिओ कुठला बघायला आवडेल लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. आपण तोही करूया.